नमस्कार. आम्ही सारे खवईच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मला आठवतं बरं का, मी अगदी लहानपणी म्हणजे लहान असताना म्हणजे शाळेत असताना मला बाईनी म्हणजे आमच्या मॅडमनी निबंध लिहायला सांगितला होता. विषय होता नारळाचं झाड. बरं का, मला लगेच आजी आठवली माझी. आजीने मला सांगितलं होतं नारळ म्हणजे एक कल्पवृक्ष असतो, हो की नाही. म्हणजे बघा, नारळाचं पाणी त्यानंतर ओलं खोबरं सुकं खोबरं आपण स्वयंपाकात वापरतो की नाही, ते माझ्या लक्षात होतं. मी लगेच लिहून टाकलं की नारळाचं पाणी, ओलं खोबरं सुकं खोबरं, झावळ्या करवंट्या आपण स्वयंपाकात वापरतो. बाईनी त्याच झावळीने मला असा झापला ना, विचाराची सोय नाही. कसं आहे की गंमत अशी आहे की काय असा गोंधळ होतो काय, प्रत्येक झाडाचा प्रत्येक पाना फुलाचा वेगवेगळा उपयोग असतो आणि आपण तो कसा करून घ्यायचा हे ठरवायचं असतं. आता शेवग्याच्या शेंगा त्याचा घ्या ना. आता शेवग्याच्या शेंगांची आमटी एवढा एकच पदार्थ मला माहिती आहे बरं का, या शेवग्याच्या शेंगांचा. पण ह्याच्या व्यतिरिक्त त्याचा आपण काय उपयोग करू शकतो जेवणात हे दाखवण्यासाठी मी इथे पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपण कुठे राहता? कुर्ला. बरं. आणि घरी कोण कोण आहे? मिस्टर आहेत माझे, मोठा मुलगा आणि सून कतारला असते. अरे वा. आणि धाकटा मुलगा आणि सून घरी असते. कतार म्हणजे दोहा कतार. ओके. आणि यजमान काय करतात? यजमान म्हणजे आता प्रॉपरली रिटायर्ड आहेत. ओके. बरं. काय करतो धाकटा मुलगा? पण फोटोग्राफी एडिटर असं बिग बॉस वगैरे. हो, तुमच्याच लाईन. आणि सुनबाई ती BMM झाली आणि फॅशन डिझायनर आहे. क्या बात आहे. म्हणजे वेल सेटल, डोक्याला काही त्रास नाही, शांततेने सगळं जाय. आणि नातवंड पतवंड काय? एक नात आहे, ती मोठ्या मुलाची. ते तिघे फॅमिली तिकडे कतारला असते. ओके. तर तिथे कतार पेट्रोलियमला फायर इंजिनियर आहे. बरं. मोठ्या पोस्टवर आहे म्हणजे. आणि मी बालमोहन विद्या मंदिरला शिक्षिका होते. आताच रिटायर. कुठला विषय होता तुमचा? मी प्रायमरीला होते, सगळे विषय. बरं. तुम्हाला स्वतःला काय आवडतं? मला दोन्ही, म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी. मांसाहारीवरती जास्त जोर. ओके. आमचे खवय्ये अतिशय आतुरतेने वाट बघतायत की तुम्ही आज वेगळं काय दाखवणार आहात. पण किचन कडे जाऊया का? हो या. ओके. आपण पहिल्यांदा काय करणार आहोत? आपली पहिली रेसिपी आहे शेवग्याच्या पानांची भाजी. ओके. शेवग्याच्या पानांची भाजी. माझी उत्सुकता ताणलेली आहे. कसं काय करायचं मला सांगा जरा. पहिले साहित्य सांगता का? हे चिरलेले पानं आहेत शेवग्याची. ओके. चिरलेला बारीक कांदा आहे, नारळ आहे, ओके, ओली मिरची, चणा डाळ, साखर आणि मीठ. ओके. एवढंच. भाजीसाठी तेल थोडं. ओके. आम्ही इथे फ्राईंग पॅन मध्ये तेल तापत ऑलरेडी ठेवलेलं आहे. काय तेल तापायला वेळ लागतो. ओके. साहित्य बघितलेलं. आता काय करायचं पहिल्यांदा? आता आधी मिरची टाकायची. मिरची घालू? हो. सगळी घालू? नको, फार होईल. ओके. आता कांदा, चणा डाळ थोडी घालायची. ही चणा डाळ कशासाठी हो? चवीसाठी? म्हणजे त्याला एक चव येण्यासाठी. आता थोडं हे परतून घ्यायचंय. थोडा कांदा मऊ झाला थोडं मीठ घालून साखर घालून चवीपुरतं घालू. हो, घाल. कांदा असं पटकन. बस. थोडी साखर घाला, कारण ही भाजी हरवस असते, थोडीशी कडवट असते ना. अच्छा. लहान मुलांना हरवस म्हणजेच कडवट. नवीन शब्द कळलेला आहे. हो. किती? बस. बरं. आता काय झालं? आता पानं टाकायची आणि खोबरं वगैरे सगळं? खोबरं शेवटी. ओके. आणि लगेचच हे होतात. थोडा मोठा करू? झाली. आता याच्यावरती नारळ पेरायचा. की आपली भाजी तयार. क्या बात आहे. बघा, तुम्ही करून बघा. म्हणजे तुम्ही या पद्धतीने करून बघा किंवा लसणाची फोडणी घालून सुद्धा बघा. हे आमच्या खवय्यांना सांगतो. हो. आणि नाहीतरी काही शेवटी आपल्या हातात असतं. कुणी दाण्याचं कूड घालेल, कुणी मुगाची डाळ घालेल. शेवटी तो जो उग्रवास आहे तो आपल्याला कमी करायचा आहे, जेणेकरून लहान मुलांच्या पचनी पाडायचंय. करेक्ट. बरोबर आहे. गणवायचंय त्यांना. गणवायचंय. येस. पण तुम्ही मला गणवू शकत नाही, कारण मला तुम्ही दिसताय, तुम्ही मला दिसताय. बरोबर की नाही? मी तुम्हाला दिसतोय, तुम्ही मला दिसताय, मला तुम्ही दिसताय. आणि
जाऊ दे मरू दे, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: निवडलेल्या शेवग्याच्या पानांची भाजी, बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, भिजवलेली चणा डाळ आणि साखर. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा आणि भिजवलेली चणा डाळ घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ, साखर, शेवग्याची पानं आणि ओलं खोबरं घालून भाजी वाफवून घ्यावी.